नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे या अगोदर आपण मूळ संख्या समसंख्या कसे ओळखायचे हे शिकलेले आहे, त्याचप्रमाणे आपल्याला विषम संख्या कशा पद्धतीने ओळखायची आहे. पाठ्यपुस्तकातील व्याख्या जर आपण गृहीत धरलं तर ज्या संख्येला 2ने निशेष भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या म्हणतात, अशी व्याख्या दिलेली आहे. पण प्रश्न अशा प्रकारचा परीक्षेत विचारला जातो की खालील विषम संख्या ओळखा. तर अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला एक क्रम माहीत असायला हवा. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, ज्या संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असेल तर त्याला विषम संख्या म्हणायची. असं जर आपण लक्षात ठेवलं तर कितीही मोठी संख्या असू द्या, उदाहरणार्थ आपण जर गृहीत धरलं, खूप मोठी लांबीची आपण संख्या काढली, 50 अंक, 100 अंक, 200 अंक, 1 लाखापर्यंत जरी अंक आपण काढले तर त्या संख्येच्या शेवटी येणारी संख्या 1, 3, 5, 7, 9 यापैकी जर राहिली तर ती विषम संख्याच होते. म्हणून विद्यार्थी मित्रांना मला सांगायचं आहे की विषम संख्या ओळखणे गरजेचे आहे आणि कसे ओळखायचे याबद्दल माहिती मी दिलेली आहे. धन्यवाद.